तर आज दिवाळीचा पहिला दिवस होता आणि मी उठले होते 3:30 वाजता. उठणे जे आहे ते आधी तयार करायला घेतलं. त्याच्या आधी बाहेर झाडू मारून मस्तपैकी ही लादी जी आहे बाहेरची ही पुसून घेतली, स्वच्छ केलं. बाहेर बघितलं तर कोणीही उठलं नव्हतं. मीच सगळ्यात आधी उठले होते. तिळाच्या तेलामध्ये उटणं मिक्स करून मी अंघोळ करून घेतली सगळ्यात आधी. त्यानंतर बाकीचे उठले. मी बाहेर रांगोळी काढायला घेतली. देवपूजा आवरून झाली. त्यानंतर बाहेर पाहिलं तर छान सगळ्यांचे आकाशकंदील लागले होते, लाईटनिंग सुरू झाली होती. मस्त वाटत होतं बघितल्यानंतर. इथे आरवचा मित्र जो आहे ते छोटेवाले फटाके जे असतात तर ते फोडण्यात मग्न होते. त्यानंतर मी, बाबा, आरव आणि सचिन चौघांनीही कारीट फोडण्यासाठी बाहेर गेलो. कारण आज भगवान श्रीकृष्णाने नरकासुराचा वध केला होता आणि त्याचंच एक प्रतिकात्मक रूप चुकीच्या गोष्टींवरती, नकारात्मक गोष्टींवरती आपला विजय म्हणून आपण हे करतो. नरकासुराचा वध केल्यानंतर त्याच्या रक्ताचा टिळा श्रीकृष्णाने कपाळावर लावला होता. म्हणूनच आपण कारीट फोडल्यानंतर त्याचा जो टिळा आहे तो आपल्या कपाळावर लावतो. त्यानंतर फराळ जो आहे तो करायला घेतला. मलाही खूप आवडतं की पहिल्या दिवशी, दिवाळीच्या पहिल्या दिवशी सगळी पूजा ते झाल्यानंतर एकत्र बसून फराळ करायचा. कारण हे खूप छान वाटतं. फॅमिली टाईम हा खूप मस्त जातो. तर अशा प्रकारे दिवाळीचा पहिला दिवस जो आहे तो आम्ही छान असा सेलिब्रेट केला.